चला जाणून घेऊयात पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। जालन्यामधील सभेला मनोज जरांगेंच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती। मनोज जरांगेंच्या मातोश्रीसह संपूर्ण कुटुंबाने उपस्थिती लावली। मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगेंवर फुलांचा वर्षाव केला आणि यावेळी जमलेली गर्दी पाहून जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। आता आमची सहनशक्ती संपली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले। 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा 40व्या दिवशी आम्ही काय करणार ते सांगू, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतील सभेतून सरकारला दिला। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या समितीचं काम बंद करा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तुमचं आणि आमचं ठरलं होतं, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या। 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय, त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। आम्ही घाम गाळून सभेसाठी पैसा उभा केला असं म्हणत जरांगे पाटलांनी नाव न घेता छगन भुजबळांवर टीका केली। तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी गुणरत्न सदावर्तेंना समज द्यावी असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला। गोंदिया जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 100% पाणीसाठा जमा झालाय। जिल्ह्यात यंदा पावसाचं उशिरा आगमन झालं होतं, मात्र 93% पावसाची नोंद झाली असून पुजारी टोला, शिरपूर, कालीसरार, इटिया डोह धरणांमध्ये 100% पाणीसाठा उपलब्ध आहे। अहमदनगरच्या निळवंडे धरणातून कालव्याला पाणी सोडण्यास नागरिकांनी विरोध केलाय। उच्चस्तरीय कालव्याचं काम पूर्ण करून चाचणी केल्याशिवाय पाणी सोडू नये या मागणीसाठी अकोले तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले। मुंबईत नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे, तर बोरिवलीच्या फुल मार्केटमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ब यादीतील पात्र लाभार्थीच्या घरकुलांची अनेक बांधकामं रखडली आहेत। बांधकामं पूर्ण करून घेण्याबाबत प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे। पुण्याच्या नवले पुलावर पुन्हा अपघात झालाय। सिमेंटने भरलेल्या ट्रकने कार आणि बाईकला धडक दिली। या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण कार आणि बाईक चालक गंभीर जखमी झाले असून वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सैन्य दलात नोकरीचा आमिष दाखवून पुण्यात 42 मुलांना 2.25 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कोंढवा पोलिसांनी आरोपी पांडुरंग शेळकेला सांगलीतून अटक केली। आरोपीने मुलांना बनावट प्रवेश पत्रिका वाटून त्यांची वैद्यकीय चाचणी देखील केल्याचं समोर आलंय। चंद्रपुरात वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला आणि या माध्यमातून आधुनिक समाजाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्येवर चिंतन आणि मार्गदर्शन करण्यात आलं। यवतमाळमध्ये व्हिजन रेस्क्यूच्या संयुक्त विद्यमाने वॉक फॉर फ्रीडम ही मानवी तस्करी आणि गुलामगिरी विरोधात रॅली काढण्यात आली। जिल्ह्यात न्यायालयापासून या रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विधी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईकरांना सकाळच्या वेळी धुकं पाहायला मिळते। शुक्रवारी दुपारपर्यंत हे धुकं कमी झालं नव्हतं आणि त्यामुळे मुंबईकरांना हे धुरके की धुके असा प्रश्न पडलेला आहे। वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून ॲलर्जीच्या खोकल्याचा त्रास जाणवतोय। राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असतानाच अनेक गावंही अद्यापही पाण्याअभावी तहानलेलीच असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच रॅलीतील 992 वाड्यांना तर 314 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचं दिसून आलंय। यवतमाळमध्ये सोयाबीनचे दर कोडमडलेत। सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 2900 रुपये इतका भाव मिळतोय। शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सोयाबीन खरेदीचे हमी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरते। जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडीसह परिसरात कापूस काढणीला वेग आलाय। चांगला कापूस गळून पडत असून मजूरही मिळत नाहीयेत आणि त्यामुळे शेतातला कापूस घरात आणण्यासाठी शेतकऱ्याची कसरत सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे। पळसखेड इथल्या एका शेतकऱ्याने काढलेल्या हिशोबानुसार सोयाबीनचा एकरी खर्च 18,000 रुपये तर उत्पन्न 16,000 रुपये अशी परिस्थिती निर्माण झाली असून यामध्ये 2,000 रुपयांचा तोटा होतोय आणि या हिशोबाची चिठ्ठी आता व्हायरल होते। ठाण्याच्या कापूरपौडी भागातील वाहतूक
वाहतुकीत पोलिसांनी पुन्हा फेरबदल केलेत. माझीवडा उड्डाण पुलाखालील रस्ता तसंच त्यावरील एक वळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. रात्री उशिरा नाशिक महामार्गावरील अवजड वाहनं कशेळी कालेरच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी कापूरबावडी चौकातून जातात. ही कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. पुण्याच्या पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान महापालिकेकडून पावसाळी वाहिनी टाकण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पुढील 2 महिने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येतात. गरज भासल्यास केळकर रस्ता मार्गे भिडे पुलावरून डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात धूर सोडणाऱ्या ट्रकमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला असूनही वाहनधारक नियमांना केराची टोपली दाखवतात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने 166 वाहनांवर कारवाई करत 4,60,000चा दंड वसूल केलाय. वाशिम जिल्ह्यात चिकनगुनिया आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. जिल्ह्यात 16 जणांना चिकनगुनियाची लागण झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली नागरिक करतात. रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे, तर धरणातील जॅकवेल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं शहरवासियांना अपुरा पाणीपुरवठा होतोय. ऐतिहासिक मुरुड जंजिरा किल्ल्यावर पोहोचणं पर्यटकांना सोपं व्हावं यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 111 कोटी रुपये खर्चाचं काम जून 2024 मध्ये पूर्ण केलं जाणार आहे आणि त्यामुळे जून 2024 पासून जंजिरा किल्ल्याची वाट सुकर होणार आहे. ठाणे मेट्रो कारशेडच्या खर्चात 200 कोटींची वाढ झाली आणि या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्यास MMRDAने नुकतीच मंजुरी दिली. मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजे 24% अधिक रकमेचं हे कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह आहेत. तर प्राधिकरणाने मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार कंपनीवर फोडलं. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना ट्रेनची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जाहीर केलाय. नवरात्र उत्सवात मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर अतिरिक्त 14 फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेवटची मेट्रो रात्री 10:30 ऐवजी रात्री 12:30 वाजता सोडण्यात येणार आहे. अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येतोय. या दरम्यान लोकल आणि अन्य रेल्वेगाड्या विलंबाने धावतील, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. माडाच्या कोकण मंडळाला सोडतीसाठी ठाण्यातील माझीवडा इथल्या 312 घरं उपलब्ध होतील. मात्र आता ही घरं सोडतीत न घेता ती प्राप्तिकर विभागाला विकण्यात येणार आहेत आणि या मोबदल्यात कोकण मंडळाला 254 कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तुळजाभवानी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचं कोणत्याही अटी शर्तीवर इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे हस्तांतरण करू नये या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. रत्नागिरीतील कद्रे मुरुड समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असतात. समुद्र किनाऱ्यावर काही हुल्लडबाज पर्यटकांकडून समुद्र तिथं भरधाव वेगानं कार चालवणं किंवा स्टंटबाजी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले. त्याकरता कारवाईची मागणी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या 141व्या सत्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटर इथं या सत्राचं आयोजन करण्यात आलंय. 40 वर्षांनंतर भारतात ऑलिम्पिक समितीची बैठक पार पडते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अमरावती धनगर जागर यात्रा होणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पडळकर आक्रमक झाले असून अमरावतीच्या तिवसा इथे पडळकरांची सभा होणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं वक्तव्य माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं. 145चा आकडा जोपर्यंत गाठता येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री होता येत नाही. हे खरं असलं तरी अजित पवार लवकरच 145 आमदारांचा आकडा गाठतील असा विश्वासही राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षानिमित्त 350 रुपयांचं नाणं प्रकाशित करण्याची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि टांगसाळ विभाग यांना आदेश द्यावेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च
न्यायालयाने होकार दिलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे पहिलं यश आहे। गोंदिया जिल्ह्यात सध्या शरद पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। माजी खासदार खुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शरद पवार गटात प्रवेश केला। त्यामुळे हा प्रफुल्ल पटेलांसाठी धक्का मानला जातोय। परभणी पाथरी महामार्गावरील खासगी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली। स्वप्नील चव्हाण असं या विद्यार्थ्याचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पाथरी पोलीस अधिक तपास करतात। जुन्नरमध्ये बहिणीला भेटायला निघालेल्या एकाला तिघांनी दुचाकीवर बळजबरीने बसून त्याचं अपहरण केलं। या प्रकरणी 3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, तर अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली। वाशिमच्या शिरपूर गावात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा तहसील अधिकाऱ्यांनी जप्त केला। परसबाग परिसरात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यावरनं नायब तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून 50 सिलेंडर टाक्या जप्त केल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेचं मालेगावात जोरदार स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव काही तासांवरती येऊन ठेपला। या नवरात्र उत्सवासाठी मंदिर संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे। भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंडप तयार करण्यात आला। या दर्शन मंडपात एका वेळी 10,000 भाविकांना उभं राहता येणार आहे। नांदेड इथल्या माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होतोय आणि त्यामुळे साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून पायऱ्यांवर शामियाने उभारण्यात आलेत। पोलीस दलाकडून देखील या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। केंद्र सरकारनं लॅपटॉप, टॅबलेट आणि गॅझेटच्या आयातबंदीचा निर्णय मागे घेतलाय। भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही असं वाणिज्य सचिव सुनील बर्तवाल यांनी म्हटलंय। सरकारनं निर्बंध घातलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपैकी आयात केलेल्या वस्तूंचा वापर केवळ नमूद केलेल्या उद्देशांसाठीच केला जाईल। या अटीसह आयात करण्यास परवानगी दिली जाईल असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतला असून भारतीयांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे। ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 500हून अधिक भारतीय सुखरूप परतलेत। या सर्वांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत। आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।